नमस्कार दोस्तों, मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं स्वागत करतो वैभव छाया टॉक्स या आपल्या YouTube चॅनलवर. दोस्तों, आज नवीन दिवस, नवीन चर्चा आणि आज आपल्या चर्चेत आपल्या सोबत आहेत फायनान्शियल एक्सपर्ट, फायनान्स कन्सल्टंट सूरज सामंत ठाण्यावरून, तुषार गायकवाड एक महत्त्वाचे सामाजिक कार्यकर्ते चिपळूणवरून आहेत आणि राज असरोणकर कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते आपल्या सोबत आहेत. ही 3 माणसं आज इथे जबरदस्तीनं जोडून आणलेली आहेत. त्याच्या मागचं कारण आहे, कारण काल मोदींनी जबरदस्तीने आपल्यावर अनेक नको असलेल्या जबरदस्ती लादलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी म्हटलं, की सोनं खरेदी करू नका, प्रवास करू नका, तेल खाऊ नका, तेलाच्या भाज्या कमी खा, त्याच्यानंतर परदेशी प्रवास करू नका, लॉकडाऊन सारखं वागायला सुरुवात करा, वर्क फ्रॉम होम सुरू करा, जितकं शक्य होईल तितका प्रवास टाळा, सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त उपयोग करा, असं म्हणून त्यांनी एक प्रकारे बांबू लावायचं काम आता सुरू करून दिलेलं आहे देशाला. आता ही घोषणा झाल्यानंतर खूप मेजर बदल आपल्याला आपल्या आजूबाजूला बघायला मिळाले. त्याच्यातला सगळ्यात मोठा बदल किंवा सगळ्यात मोठा परिणाम पडसाद त्या घोषणेचं असं झालं, की शेअर मार्केट दणक्यात आपटलं. करोडो रुपये स्वाहा झाले. त्यांच्या भाषेमध्ये स्वाहा झाले करोडो रुपये. अनेक गुंतवणूकदारांनी आपले हात आखडते घेतले. लोकांच्या डीमार्ट आणि इतर ठिकाणी रांगा लागल्या, झुंबड उडाली. काल रात्रीपर्यंत बघितलं तर अनेक पेट्रोल पंपांवर प्रचंड प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या होत्या पेट्रोल भरून घेण्यासाठी. तर हे मोदींचं जे धक्कातंत्र असतं, तर ह्या वेळेचं धक्कातंत्र फार वेगळ्या पद्धतीने होतं आणि येणाऱ्या वाईट काळाची चाहूल देणारं होतं. तर त्या गोष्टींवरच आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करतानाचे आपले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ते मुद्दे असे, की मोदींनी ही घोषणा का केली? नेमकं इलेक्शन झाल्यानंतरच ही घोषणा का केली? जे पडसाद आता उमटलेले आहेत, ते किती वाईट असू शकतात? आणि त्याचबरोबर सरकारचं समर्थन करण्यासाठीचे जे 40 पैसेवाले ट्रोल गँग आहे, त्यांची मीडिया आहे, गोदी मीडिया आहे, यांनी जो फेक न्यूजचा रतीब घातलेला आहे, या फेक न्यूजच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आपण सुरुवात करूयात फायनान्शियल एक्सपर्ट असलेले, ज्यांना अर्थकारणातल्या अतिशय बारीक गोष्टी कळतात आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी सातत्याने सरकारच्या फसलेल्या आर्थिक धोरणांवर अतिशय निष्पक्षपणे सम्यक पद्धतीने त्याची चर्चा केलेली आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तर आपण सूरज सामंत यांच्याकडून जरा जाणून घेऊयात. सूरज, ओव्हर टू यू. नमस्कार. सगळ्यात अगोदर म्हणजे काल जी लोकांना अपील केलं मोदीजींनी, तर मुळात भाववाढ करण्यासाठी, पुढे येणारे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवण्यासाठी जे ग्राउंड वर्क म्हणतात, ग्राउंड प्रिपेअर करण्याचं काम होतं. सक्सेसफुली हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत, की हे नॅचरल डिझास्टर आहे आणि भारत त्याला बळी पडलेला आहे. हा एक मुद्दा आपण ॲड्रेस केलेला नाहीये आपलं जे सुरुवातीचं प्रेझेंटेशन होतं त्याच्यामध्ये. नॅचरल डिझास्टर नाहीये हे. कारण हे भारताने म्हणजे मोदींनी हे ओढवून घेतलेलं आहे. कारण 2023 नंतर इस्रायलला जगभरातून कोणताही महत्त्वाचा राजकीय नेता, राष्ट्रप्रमुख जाण्याचं टाळत होता. युद्धजन्य परिस्थिती होती. जगाला माहिती होतं, एक युद्ध होऊन गेलेलं 12 दिवसाचं, त्यानंतर पुन्हा अटॅक होऊ शकतात. हे सगळ्यांना माहिती होतं. बरेच देश त्यासाठी प्रिपेअर करत होते. हे सर्व प्रिपरेशन चालू असताना नेतन्याहूच्या युद्धनीतीचा भाग म्हणून मोदी तिथे गेले आणि त्यामुळे तटस्थ ही भूमिका सोडून आपण भारत एका बाजूला म्हणजे एक बाजू घेतली गेली. ही पहिली स्टेप होती. दुसरी स्टेप होती जेव्हा इराणवर हल्ला झाला. त्यानंतर खामनेई यांची खूनच झाला म्हणा. त्यानंतरही भारताकडून त्या कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नाही ऑफिशियल. आणि त्याच सुमारास भारताच्या पोर्ट जवळून जात असताना इराणच्या नेव्हीवर अटॅक झाला. तेव्हा सुद्धा कुठलीही स्ट्रॉंग रिएक्शन आपल्याकडनं दिलं गेलं नाही. एकंदरीत या सर्व प्रकारामुळे भारताने ऑफिशियल स्टँड घेतला इस्रायलच्या बाजूने. इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने तटस्थ भूमिका घेतलेली नाही. ही तटस्थ भूमिका घेतली नसल्यामुळे आपण इराणपासून दुरावलो. अदरवाईज आपले संबंध इराणसोबत चे वर्षानुवर्ष चांगले संबंध होते. चबार बंदरावर आपण इन्व्हेस्टमेंट करत होतो आणि कदाचित ते संबंध तसेच असते तर एवढ्या मोठ्या क्रायसिसला आपल्याला सामोरं जावं लागलं नसतं. कदाचित आपल्याला थोडं सॉफ्ट म्हणजे जसं चीनच्या बाबतीमध्ये इराण हॉर्मुझ बंदरातनं का असेना कुठल्या ना कुठल्या मार्गाने एक सॉफ्ट भूमिका घेतली आहे, ती आपल्याला मिळू शकली असती. त्यामुळे हे पहिलं जे प्रेझेंट केलं जातंय, की युद्ध होतंय कुठेतरी आणि नॅचरल डिझास्टर झाल्यासारखं, कुठेतरी सुनामी झाली, कुठेतरी भूकंप झाल्यासारखं झालंय आणि त्याच्यामुळे आपल्यावर हे अरिष्ट आलंय, तर हे मुळीच नाहीये. हे आपण उडवून घेतलेलं आहे.
आणि हे फसलेले आता म्हणजे परदेश नीतीचा हे परिणाम आहे, ज्याच्यामुळे आपण याचा व्हिक्टिम ठरलो. सो अगदी. हे सर्वात ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. सूरज, तुमच्या या मुद्द्याला धरूनच तुषार गायकवाडांना विचारायचं आहे. तुषार, तुम्ही नेहमी Facebookवर लिहित आलेले आहात. तुमच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर पण तुम्ही हे मांडणी करत राहिलेले आहात, की एका माणसाला आलेला फेरा, एका माणसाला आलेलं फेवर हे कोणत्याही देशाची राष्ट्रीय नीती किंवा परराष्ट्र नीती असू शकत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, की मोदींनी ज्या पद्धतीने हे संकट देशावर लादलंय, तर त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि हे का म्हणून हे सगळं घडलेलं आहे? तुमचा टेक काय आहे याच्यावर? माझा याच्याकडे बघण्याचा सोपा दृष्टिकोन आहे. जे तंत्र मोदींनी गेल्या 12-13 वर्षात देशात आपल्या विकसित केलं, की कशी सत्ता आणायची, कसे नेते आपल्याकडे आणायचे. तर त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या फाईल्सचा वापर केला. मग त्यांच्यावरती आरोप करणं असेल वेगवेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचे वगैरे, वगैरे. त्यांच्यावरती रेड्स त्याच पिरियडमध्ये घडतात आणि नंतर ती लोकं परत जसं मोदींना अपेक्षित आहे, बीजेपीला अपेक्षित आहे, त्या पद्धतीने ते वागायला चालू करतात. मग त्याच्यात माजी मुख्यमंत्री सुटलेले नाहीत देशभरातले. सगळ्या प्रकारचे, सगळ्या पक्षाचे आणि सर्व स्तरातील नेते मंडळी त्याच्यात आली. तर असाच काहीसा प्रकार मोदींच्या बाबतीत घडलाय अमेरिकेमध्ये. त्यांनी अदानींची जी तिथं चौकशी सुरू आहे, ती चौकशी फक्त चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली आहे. त्याच्यावरती पुढे काही ठाम कारवाई होईल किंवा त्याच्यात काय सापडेल हा नंतरचा मुद्दा. पण आत्ता तरी फक्त ते चौकशीच्या फेऱ्यात प्रकरण अडकवलेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मोदींना अशा पद्धतीनं अमेरिकेकडनं कुठल्याही गोष्टीचं मोदींना विचारात न घेता डायरेक्ट त्यांच्यावरती निर्णय लादला जातो. जसं आत्ताच एक पहलगाम हल्ल्याच्या नंतर 1 वर्ष झालं म्हणून ऑपरेशन सिंदूरचं राबवलं गेलं आणि ऑपरेशन सिंदूरला ते 1 वर्ष झालं म्हणून त्याच्यावर परत काही कार्यक्रम ऑर्गनाइज सरकारकडनं करून करण्यात आले. पण ते ऑपरेशन सिंदूर थांबवलं कोणाच्या सांगण्यावरून? तर अमेरिकेच्या ट्विटवरून. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी तिकडनं ट्विट करायचं त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि भारतात इकडे घडामोडी घडायच्या. की अशी परिस्थिती देशावर दुसऱ्या कशामुळे ओढवण्याचं कारणच नाही. म्हणजे ही 2 प्रकरणं आहेत. एक पहिली गोष्ट अदानींचं चौकशीचं प्रकरण जे अमेरिकेत सुरू आहे आणि दुसरं की एप्स्टीन फाईल्स नंतर जो गोंधळ उठला होता आणि त्याच्यामध्ये मोदीजींशी संबंधित अनेकांचे नावं उघड झाली आणि मोदीजींचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये इतर ईमेल्समध्ये वगैरे आलेलं आहे. अजून त्यातल्या फाईल्सची बरेचशी डिटेल्स तिथं उघड होणं बाकी आहे आणि त्याच वेळेला अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात आणि अमेरिका जसं सांगते तसं ॲज इट इज मोदी ॲक्सेप्ट करतात. तेच दोषाचं आत्ताचं धोरण ठरतंय आणि त्यानुसार आपली वाटचाल सुरू आहे. हे पहिलं. दुसरं जे आहे, की काहीतरी मला नवीन करायचंय. म्हणजे माझ्या आजोबांच्या पेक्षा, वडिलांच्या पेक्षा मी काहीतरी वेगळं करून दाखवतो घरात आणि मग सांगतो, की नाही मग हे आपल्या फॅमिलीत नव्हतं आणि मग मी आता हे प्रथमतः केलं. तसं मोदीजींना काहीतरी अफाट भयानक करायचं होतं, की जे गेल्या 70 वर्षात घडलं नाही. म्हणून त्यांनी नेहरूंनी जे अलिप्ततावादी धोरण दिलं होतं, ते धोरण पूर्णपणे त्यांनी मोडून टाकलं. आणि त्याने स्वतःचं धोरण आणलं, की प्रत्येक राष्ट्रप्रमुखाशी जायचं, माझे पण चांगले संबंध आहेत आणि गळे पडायचे. गळे त्या गळ्यात पडण्याचं सरळ-सरळ आपल्याला दिसत असतं, की समोरनं त्या माणसाची इच्छा नसते. ही जबरदस्ती आणि हा फक्त एक मोठा इव्हेंट करायचा त्या गोष्टींचे, त्या फोटोजचं, ते व्हिज्युअल सतत लोकांच्यावरती बिंबवत राहायचं. आणि या सगळ्या प्रकारामुळं झालं असं, की ज्यावेळेला त्यांना तटस्थ भूमिका घेता येत नाही, त्यावेळेला त्यांनी एक बाजू घ्यायची ठरवलं आणि ती बाजू घेतली कोणाची? तर अमेरिका आणि इस्रायलची. याच्यामुळं शेजारचे आपली जी राष्ट्र आहेत, त्यांच्याशी जसे संबंध खराब झाले, तसे आपल्याला जे तेल पुरवठा करणारे होते, रशिया, इराण, यांच्याशी आपले संबंध खराब झाले. ज्यावेळेला 4 जहाजं होर्मुझमध्ये सुरुवातीला पहिल्या टप्प्यात अडकली होती आणि तिथं ज्यावेळेला विचारणा झाली, परराष्ट्र मंत्री ज्यावेळेला ती जहाजं सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यावेळेला इराणकडनं ऑफिशियली ट्वीट केलं गेलं, की आम्ही ही जहाजं सोडतोय ते कशासाठी सोडतोय, तर भारतातल्या लोकांनी जो आम्हाला सपोर्ट दिला, वेगवेगळ्या प्रकारातून म्हणजे काहींनी आर्थिक मदत केली, काहींनी सोशल मीडियावरून त्यांचं समर्थन केलं. त्या कारणासाठी म्हणजे भारत सरकारची रणनीती म्हणून किंवा भारत सरकारशी आमचे असलेले संबंध याच्यासाठी आम्ही ती जहाजं न सोडता आम्ही भारतीयांसाठी, ज्या भारतीयांनी आम्हाला समर्थन दिलं त्यांच्यासाठी आम्ही जहाजं सोडतोय. ही केवढी मोठी नामुष्की सरकारवर ती आली. आणि आता त्या सगळ्या गोष्टींचे परिणाम हे पुढे दिसणारच होते.
हे परिणाम दिसत असताना 5 राज्यांच्या निवडणुका घातल्या होत्या. त्या अंतर्गत निवडणुका पूर्ण पार पडेपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स, कुठल्याही प्रकारचं दरवाढ आणि हे काहीही केलं नाही. ते एका लिमिटेड पिरियड पर्यंत ते मर्यादित ठेवलं. आणि त्यांनी मग लिटमस टेस्ट घेतली, की देशभरातले जे हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांना अचानक ₹950 जास्त किमती सिलेंडरमध्ये वाढवून दिली. आणि याच्यानंतर उद्रेक होतोय का, लोकांमध्ये काय संताप येतोय का, हे बघितलं. तर ते तसं काय होताना दिसलं नाही. मग त्यांनी आता हा नवीन परत पुढची आयडिया आणली आता, की अशा पद्धतीनं हे वापरू नका, ते वापरू नका. म्हणजे स्वतः तर आता ते परदेशात चाललेत. ते पण जनतेच्या खर्चाच्या म्हणजे जनतेच्या पैशातूनच. हे कोणी वैयक्तिक खर्च करत नसतं. आणि मग जनतेनं का खर्च करायचा नाही? म्हणजे जनतेनं काय करावं? तर कोणी कसा खर्च करायचा हे सरकार जर ठरवणार असेल आणि सरकार स्वतः जनतेच्याच पैशातून असे आयएशे करणार असेल, जे करार ऑनलाईन होऊ शकतात, ते करार करण्यासाठी त्यांना परदेशात जायचे आणि जनतेच्या तिजोरीतला पैसा खर्च करायची काहीच गरज नाही. पण त्यांना हे विचारणार कोण? नाही, असं हे तर गंभीर खरंच आहे परिस्थिती की समोर हां, ओढवलेली नाही, आहे. नाही. अगदी अगदी बरोबर आहे तुषार. पण हे खरंच आहे, की आपले पंतप्रधान देशासाठी करार करायला जातात का अदानी अंबानीचे एजंट म्हणून करार करायला जातात, हे आता देशाने गेल्या 12 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. तर तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे या सगळ्यामध्ये. आपण राज उसळकरांना विचारूया. राज सर, तुम्ही ग्राउंड लेव्हलवर लोकांमध्ये जाता, ॲक्टिव्ह असता. तर ह्या 2 दिवसामध्ये मोदींच्या घोषणेचे काय पडसाद तुम्हाला सामान्य लोकांकडून ऐकायला मिळाले? विशेषतः अशा स्थितीत जेव्हा तुम्ही उल्हासनगरमध्ये राहता, तिथे बिझनेस कम्युनिटी आहे आणि अंधभक्तांची उल्हासनगरमध्ये बिलकुल कमतरता नाही. तर अशा स्थितीमध्ये, अशा पर्यावरणामध्ये तुम्हाला नेमक्या काय प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यात लोकांच्या? ना माझे कसं होतं याच्यामध्ये, की आपण सरसकट लोकांना अंधभक्त असा त्यांचा उल्लेख करतो. लोकांसाठी नरेंद्र मोदी हे एक प्रखर राष्ट्रभक्त व्यक्ती आहेत. आणि लोकांचा असा समज आहे भारतातल्या बऱ्याच लोकांचा, की नरेंद्र मोदी जे काही करतात, ते देशाच्या भल्यासाठी करतात. म्हणजे मी एक तर प्रतिक्रिया अशी ऐकली होती सुरुवातीला जेव्हा ते आले होते तेव्हा. लोकं तावातावाने बोलत असतात कॅमेऱ्यासमोर. तर एक प्रतिक्रिया मी अशी ऐकली होती, की मोदी जी भ्रष्टाचार भी करते, तो देश के भले के लिए ही करते है. तर ही आपल्या देशातली ओव्हरऑल परिस्थिती आहे सर्वसामान्य नागरिकांची. आता याचा फायदा घेऊन नरेंद्र मोदींनी काय केलेलं आहे, तर नरेंद्र मोदी देशातल्या नागरिकांना गृहीत धरतायत ते संपूर्णपणे. ते एकतर त्यांना हे भान नाहीये, की आपण भारतासारख्या एका बलाढ्य लोकशाहीचे आपण नेते आहोत, आपण त्याचं नेतृत्व करतो आहोत. याचं भान नरेंद्र मोदींना आहे की नाही, असं बऱ्याचदा प्रश्न पडण्यासारखं वर्तन त्यांच्याकडून दिसून येतं. ते त्यांच्या भाषणांमध्ये दिसतं, ते त्यांच्या संसदेमधल्या परफॉर्मन्समध्ये दिसतं, ते त्यांच्या निवडणुकीच्या भाषणांमध्ये पण दिसतं. ते जे कुठले ज्या राज्यात जातात तिथले ते वेशभूषा करतात. त्या पद्धतीने आता त्यांनी तामिळनाडूला तो तिथला टोन घेतला होता स्किन टोन. तर ह्या ज्या सगळ्या नरेंद्र मोदींच्या गोष्टी आहेत, ते एकतर ना 24 तास राजकारण करण्याच्या मोडवरती असतात ते. 24 तास. हं. आपण जर पाहिलं ना, तर देशाचं नेतृत्व आता ही माणसं अ, मनमोहन सिंग, इंदिरा गांधींचं एक फेक न्यूज पसरवली, नेहरूंचा एखादं कोट पसरवत असतात, त्यांनी सुद्धा असं केलेलं होतं. पण आपण एक इथे तटस्थपणे लक्षात घेतलं पाहिजे. इथे काँग्रेसी असण्याचं किंवा बीजेपी विरोधी असण्याचं कारण नाहीये. ज्याचं डोकं ठिकाणावर आहे, ती व्यक्ती कोणीही सांगेल, की पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या नेतृत्वाची कुठेही तुलना होऊ शकत नाही. म्हणजे बरोबर नेहरूंचे आहे. घेतलेले प्रत्येक निर्णय हे एकतर एक लार्जर इंटरेस्ट जो असतो आणि तळागाळातल्या माणसापर्यंत त्या निर्णयाचा जो सुपरिणाम आहे ते पोचले पाहिजेत आणि शिवाय त्याच्यामधून अगदी. ओव्हरऑल संपूर्ण राष्ट्रहित, देशाचं भलं असं हो. सगळं नेहरूंच्या वगैरे अगदी मनमोहन सिंगांपर्यंतची काँग्रेसचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे. काही अभावाने लोक सापडतील, पण बऱ्याचदा मॅक्सिमम वेळा ही पॉलिसी त्यांची राहिलेली आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. काँग्रेसला अगदी. झोडताना तुम्ही हे नाकारू नाही शकत. परंतु नरेंद्र मोदींच्या प्रत्येक निर्णयामागे आपल्याला अदानी, अंबानीचं सावट कसं काय दिसतं? याला दरवेळेला आपण योगायोग म्हणू शकतो का? हा प्रश्न खरं नाही. म्हणजे कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला पडला पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय झालेला आहे, की एकतर
जे चुकीचे निर्णय घेतले जातात नरेंद्र मोदींकडून किंवा ज्या निर्णयांमध्ये ते चुकतात, त्या हो. निर्णयांचं उदात्तीकरण करणारी एक बलाढ्य यंत्रणा त्यांच्याकडे आहे. म्हणजे हा ओके. निर्णय योग्य कसा आहे आणि तो देशाच्या भल्याचा कसा आहे आणि या निर्णयाचं पालन आपण सगळ्यांनी करणं, हीच देशभक्ती कशी आहे, हे आपल्याकडे त्याची काही बलाढ्य यंत्रणा त्यांच्याकडे आहे. विरोधाचा अगदी. आवाज संपूर्णपणे दडपला गेलेला आहे आपल्याकडे आणि जे कोणी विरोध करतात, तर ते देशविरोधी आहेत, ते अर्बन नक्सली आहेत, ते पाकिस्तानच्या फेवरचे आहेत. म्हणजे आता बरोबर. राहुल गांधींनी जेव्हा अंदमान निकोबारच्या विध्वंसाबद्दल जेव्हा बोललं, तर हं, तिथे हं. मग ते काय चीनचा एकदम तिथला इंटरेस्ट आणि मग राहुल गांधी हे चीनच्या इंटरेस्टमध्ये कसं काय बोलतायत? तर यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एखाद्या एक निर्णयाचं कारण आहे. समर्थन एक कारण तयार आहे त्यांच्याकडे. तो अगदी, अगदी. मोदींनी घेतलेला निर्णय भारताच्या हिताचा कसा आहे, यापेक्षा तो हां. राहुल गांधींनी त्याला होत असलेला विरोध हा पाकिस्तानच्या, चीनच्या वगैरे वगैरेंच्या इंटरेस्टचा आणि काहीच कोणीच नाही सापडलं बाहेर, तर मुस्लिमांच्या इंटरेस्टचा कसा आहे. अशा प्रकारचं हो. एक अत्यंत बेजबाबदार मांडणी ज्याच्यामध्ये देश कुठेच नाहीये. नियोजनाचा अगदी. प्रचंड अभाव नरेंद्र मोदींच्या प्रत्येक निर्णयामध्ये दिसतो. त्याचं रिपिटेशन नरेंद्र मोदींनी पुन्हा इथे केलेलं आहे आणि सगळ्यात हां. महत्वाची गोष्ट की निवडणुकीचं वातावरण जे होतं आणि त्याचे दुष्परिणाम. हे काय आत्ता तडकाफडकी काल युद्ध घोषित झालं आणि लगेच मोदींच्या लक्षात आलं, "अरे बापरे! आता काय करायचं?" असा हा प्रकार बरोबर. नाहीये. गेले 2-3 महिने राहुल गांधींसारखा विरोधी पक्षनेता जो आता ज्याची पप्पू म्हणून हे लोकं गणना करतात. तर मला असं वाटतं की आता काही दिवसानंतर पप्पू हे जे संबोधन आहे ना, ते हां. विवेकाने बोलणाऱ्या माणसासाठी लागू होणार आहे. ते एस्टॅब्लिश होणार आहे काही काही नाही काळानंतर. ते ती स्थिती कारण ओढावलेलीच आहे राजसर. मला कारण राहुल मला गांधी तुमच्याच राहुल मुद्द्याला गांधी एक एक नाही मिनिट एकच तुमच्याच वाक्य. मुद्द्याला आहे ना, ऐका ना, तुमच्याच मुद्द्याला घेऊन जाऊन मला सूरजला विचारायचं आहे. सूरज, मोदींनी घोषणा केल्या, आता राज सरांनी पण ज्या पद्धतीने सांगितलं, की त्यांच्याकडे एक अजस्त्र यंत्रणा आहे आणि ती अजस्त्र यंत्रणा खऱ्या गोष्टीला खोटं सांगते आणि खोट्या गोष्टीला खरं करून सांगते. इलेक्शन पुरते हे सगळे थांबलेले होते. काँग्रेस किती नालायक जरी असली तरी त्यांनी कधी सांगितलं नव्हतं, बाबा तळलेले पदार्थ खाऊ नका किंवा तेल खाणं कमी करा, जेवण कमी करा. पण मला हं. एक प्रश्न विचारायचा आहे. एक अर्थविषयक गोष्टींचा जाणकार म्हणून तुमच्याकडून ही माहिती हवी आहे, की खरंच सोनं खरेदी बंद केलं, तर आपल्या फॉरेन एक्सचेंजमध्ये, फॉरेन रिझर्व्हमध्ये काही वाढ होईल का? त्याचे खरंच काही चांगले परिणाम होतील का? आणि लोकं खरंच सोनं खरेदी करणं बंद करतील का? की जिथे भारतासारख्या देशामध्ये साधं लग्न करायचं जरी म्हटलं, वाढदिवस करायचा जरी म्हटलं, तरी 1 ग्रामभर सोनं, 1 तोळाभर सोनं, अशा सगळ्या गोष्टी घेण्याची आपल्याकडे परंपरा आहे. सोनं नाही दिलं लग्नामध्ये, तर लग्न मोडल्याच्या गोष्टी आपण सहजपणे पाहतो. तर अशा स्थितीत एवढं रिस्की काम करणं, म्हणजे इतके रिस्की घोषणा करणं, जसं तुषारनी पण सांगितलेलं होतं, की ते टास्क देतायत आपल्याला. एक-एक गोष्टी लिटमस टेस्ट करून बघतायत. तर ह्या सगळ्यांचे परिणाम कसे होणार आहेत, की परदेशी प्रवास करू नका, विमानांचा प्रवास करू नका, वर्क फ्रॉम होम करा, आणि परत पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, की जिथे तुम्ही ठाण्याला राहता, ठाण्याला बघता, की कशी चढायची आणि उतरायची गर्दी असते. तर ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचं ओपिनियन काय आहे? तुम्ही कसं विश्लेषण करता? ओके. या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर फक्त जे राज बोलत होते ना, त्याचं एक एक्सटेन्शन म्हणून मी तो मुद्दा हां. थोडासा स्ट्रेच करतो. ई इज इक्वल टू एमसी स्क्वेअर हा जो आइन्स्टाईनचा मॅथेमॅटिक्सचा रूल आहे किंवा न्यूटनचे 3 लॉ आहेत, त्याच्यापेक्षा जास्त योग्य असा एक रूल सांगतो. हां. या देशामध्ये देशाला जे फायदेकारक आहे, ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाणार आणि जे भारतीय जनता पार्टीच्या फायद्याचं आहे, ते देशाच्या विरोधात जातं. त्याच्या विरोधात जाणार. आणि बापरे! हे मी ॲब्सोल्युटली तुम्हाला करेक्ट. कुठलंही उदाहरण घेऊन सिद्ध करून दाखवू शकतो. अगदी ताजं उदाहरण म्हणून मी इराणचं मगाशी सांगितलं. इराणशी हां, हां. संबंध मेंटेन करणं हे देशाच्या फायद्याचं होतं. भारतीय जनता पार्टीच्या फायद्याचं नव्हतं. इस्रायलचे संबंध जोडून ठेवणं हे भारतीय जनता पार्टीच्या फायद्याचं आहे, देशाच्या फायद्याचं नाहीये. हे पहिलं एस्टॅब्लिश होऊ देत, की त्यांचे जे काही निर्णय आहेत, हे सत्तेसाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी फायद्याचे असतात. देशासाठी प्रत्येक गोष्ट ही नुकसानीचीच असते. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. तुम्ही जे आता जे काही टास्क दिलंय, की शेळगंटी करण्यासाठी, की किती जण करतात, त्या टाळ्यांप्रमाणेच हे टास्क आहे. किती लोकं म्हणजे सोन्याची जी काही किंमत आहे,
सोनं भारतामध्ये विकत घेऊ शकतात, अफोर्ड करू शकतात असे किती टक्के लोक आहेत मुळात. आणि सोन्याच्या व्यवहार म्हणजे या कामांमध्ये आता सोनं विकणारा म्हणजे एक सोनार हेच डोळ्यासमोर येतं का, की सोन्याचं एक दुकान आहे आणि तो एक अ, श्रीमंत व्यक्ती आहे हेच डोळ्यासमोर येतं का? त्या एका दुकानाशी जोडलेले अनेक कारागीर, सप्लाय चेन आणि अक्षरशः म्हणजे किमान वेतन घेणारी लोकं सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये लाखो लोकं त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. म्हणजे सोनं खरेदी करू नका हे एवढं बोलणं, हे एवढं सोपं आहे का? म्हणजे मग त्या पूर्ण सप्लाय चेनमध्ये किंवा त्या कारागीर वगैरे त्यांच्याबद्दल काय बोलायचं? मग त्यांची काळजी कोण घेणार? म्हणजे फक्त एक अनाउन्स करून टाकलं, की तुम्ही सोनं खरेदी करू नका आणि लोकांनी तसं वागल्याने काही फरक होणार आहे का? म्हणजे नुकसान म्हणजे माझ्या मते हे एवढा विचार वगैरे ते करण्याची कदाचित क्षमता नसतील किंवा त्यांना आवश्यकताही वाटत नसेल. कारण कुठलंही टास्क दिलं तरी करण्यासाठी त्यांनी जमा केलेली काही माणसं आहेत. परदेश प्रवास करू नका. परदेश प्रवास करू नका. किती लोकं हौसेपोटी परदेश प्रवास करू शकतात भारतातली? अफोर्ड करू शकतात. बरं हे सगळं बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही व्यक्ती परदेश प्रवासाला जाते. इंधनाची बचत करा सांगत असताना 3-3 रॅलीज करून म्हणजे जी गोष्ट रेडिओवरनं बोलता येणं शक्य होतं, ती बोलण्यासाठी तुम्ही हजारो लोकांना बसमध्ये भरून-भरून बोलवणार. आपण गाड्यांचा लवाजमा घेऊन जाणार आणि तिकडे जाऊन सांगणार, की तुम्ही इंधनाची बचत करा आणि लोकांनाही पटतं. म्हणजे समर्थकांना. लोकांनाही पटत हो, नाही. हो, पण जे हो. काही 15-20-25 ही सगळ्यात टक्के पहिली जी काही गोष्ट आहे. समर्थक आहेत हां, त्यांनाही पटतं आणि ते त्याचं समर्थन करण्यासाठी सुद्धा येतात आणि मग त्याच्या समर्थनार्थ ही नवीन गोष्ट चालू होते. एकतर व्हॉट अबाउट ट्री किंवा फेक न्यूज. पहिली व्हॉट अबाउट ट्री करण्याचा प्रयत्न करतात. मग तेव्हा त्यांनी केलं तेव्हा तुम्ही कुठे होता? मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यांनी हे करू नका सांगितलं. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ते करू नका सांगितलं. आणि त्यानंतरची पुढची स्टेज असते खोटं बोलण्याची, फेक न्यूजची. पण आधी व्हॉट अबाउट ट्रीकडे जाऊया. आपण प्रत्येक वेळेस कोणी काय सांगितलं याच्यात हे जेव्हा मांडत असतो, तेव्हा ती व्यक्ती स्वतः कशी वागत होती, हे सुद्धा लक्षात घेतो. एखाद्या माणसाला फॉलो करण्यासाठी त्या माणसाची म्हणजे मला समजा एक आर्थिक विषयाबद्दल कोणाला फॉलो करायचं असेल, तर ज्या माणसाचं मी ऐकेन, त्या माणसाची पदवी, त्या माणसाचा अनुभव, त्या माणसाची गुणवत्ता, त्या माणसाचा प्रामाणिकपणा हे सगळे निकष असतात ना. यातल्या कुठल्या निकषावर आपले पंतप्रधान फिट बसतात, की आपण त्यांच्याकडनं हा सल्ला स्वीकारावा? खरं बोलण्याचं ट्रॅक रेकॉर्ड आहे का? पदवी आहे, पदवीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का? आणि कुठल्या गोष्टीचा ट्रॅक रेकॉर्डमुळे त्यांनी जे सांगतात ते करावं, ते करता येण्यासारखी गोष्ट नाही. मग म्हणून आपण ते व्हॉट अबाउट रूल आउट केल्यानंतर त्यानंतर मग हे हिंदू पेपरचे आज जी बातमी आली, तो म्हणजे त्यांचा हुकमात सिक्का म्हणजे शेवटचं त्यांचं अस्त्र जे असतं, जी काही यंत्रणा बनवली त्याच्यात ना, म्हणून मी त्यांना या अख्ख्या सिस्टमला फेकूसेनाच म्हणतो. म्हणजे या फेकूसेना म्हणजे त्याच्यामध्ये नेते आहेत, त्याच्यामध्ये फॉलोअर्स आहेत, त्याच्यामध्ये आयटी सेल आहे, त्याच्यामध्ये मीडिया आहे, हे सगळ्यांनी बनवलेली एक फेकूसेना आहे. हे खोटं आणायचं आणि ते WhatsApp ग्रुप्समधनं आणि याच्यातून पसरवण्याच्या पर्यंत येतात. पण याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. याने फार तर फार लोकं थोडा वेळ विचलित होतील, थोडं त्यांच्या मनाला म्हणजे जे काही समर्थक आहे त्यांच्या मनाचं समाधान होऊ शकेल. पण म्हणून बरोबर. मगाशी बोलताना तुम्ही म्हणाल, की ते लोकांची किंवा भारतीयांची चेष्टा करतात किंवा मस्करी करतात. मला असं नाही वाटत. मला असं वाटतं, की ते गृहीत धरतात असं जे म्हटलं. मला तर वाटतं, की ते फक्त आणि फक्त आपल्या समर्थकांना गृहीत धरतात. त्यांना त्यांच्या समर्थकांच्या मूर्खपणावर पुरेपूर पूर्ण विश्वास आहे. आहे. म्हणून ते हे बोलत असतात. त्यांना माहिती आहे, की आपल्यासारखी बरेच जण आहेत, बरेच सुज्ञ लोकं आहेत, की त्यांचा याच्यावर विश्वास नाही. पण त्यांचा कॉन्फिडन्स कोणावर आहे? त्यांना माहिती आहे, की आपल्या या सांगण्यावर मूर्खपणाने फाईट करण्यासाठी, वाटेल ते पसरवण्यासाठी त्यांनी एक जी वोट बँक बनवली किंवा सिस्टम बनवली आहे, ते याचंही हो. समर्थन करतील. ते काय वाटेल ते सांगतील त्याचं समर्थन करतील. पण जे समर्थन करणारे त्यांना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. ते अगदी. त्या परिणामांपासून अलिप्त राहू शकत नाही. अगदी, अगदी. तुषार, सूरजच्याच मुद्द्यावर पुढे थोडंसं जाताना मला हे विचारायचं होतं. जसं सूरजनी पण सांगितलं, राज सरांनी पण सांगितलं, की त्यांना मोदींना त्यांच्या समर्थकांच्या मूर्खपणावर पूर्ण विश्वास आहे. तर आज ज्या पद्धतीने सगळ्या फेक न्यूजचा जो रतीब आलेला आहे,
हिंदूनी पण सांगितलं की हे न्यूजपेपरचं कटिंग आमचं नाही, हे मिसलिडिंग करणारं आहे. त्याचबरोबर मनमोहन सिंग यांचं स्टेटमेंट, चिदंबरम यांचं स्टेटमेंट की सोनं खरेदी करू नका, हे पण वारंवार सोशल मीडियामध्ये आयटी सेलकडून पसरवलं जातंय. तर तुमच्या दोघांचं काय म्हणणं आहे की हा जो अफवांचा बाजार वाढलेला आहे आणि हे सगळ्या गोष्टी ज्या घडतायत त्या कुठवर जातील आणि लोकांनी या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर कसं त्याच्यावर रिॲक्ट केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे? तर यातला जो पहिला भाग आहे की अफवा, तर फॅसिस्टांचं जे जगभरात आजपर्यंतचं जे रेकॉर्ड आहे ते असंच आहे की त्यांना सतत लोकांमध्ये खोटं सांगून वारंवार खोटं सांगून, जे खोटंच आहे ते 10 वेळेला सांगायचं, 100 वेळेला सांगायचं, त्याच्यापासून पाठीमागं हटायचं नाही. असे कितीतरी वेळेला झालेलं आहे. कितीतरी वेळेला बीजेपीचे प्रवक्ते, नेते वगैरे जाहीर कार्यक्रमात तोंडघसे पडलेले आहेत. पण ते कधीही त्या गोष्टीचं काय म्हणतो आपण त्याला, लज्जा किंवा त्यांची नैतिकता म्हणून त्यांना कुठल्याही गोष्टीची लाज, भीड काही वाटत नाही. ते खोटं जे आहे आणि त्यांना जो टास्क दिलेला आहे, जसं एखादं सैन्य करतं. सैन्यात कसं असतं की जो त्यांना कमांडरने जो दिलेला आदेश आहे, तो बाकीच्या त्या सैनिकांना सगळ्यांना पाळावा लागतो. तशा पद्धतीची यांच्या पक्षाची आणि एकंदरीत त्यांची ती रचना आहे आणि त्यानुसार ते खोटं पसरवतच राहतात आणि त्याच्यात त्यांच्या जोडीला मग इतर समर्थक, पगारी, आयटी सेलवाले 40 पैसे, जे गँग आपण म्हणतो ते, आणि मग त्याच्या जोडीला गोदी मीडिया. असं हे मोठं महाकाय चक्र आहे आणि त्या चक्रव्यूहात अडकलेला जो सामान्य माणूस आहे, तो त्याला ते खरं खोटं समजेपर्यंत त्या गोष्टीची धार निघून गेलेली असते. त्या घटनेचा सिरियसनेस निघून गेलेला असतो आणि बरोबर. त्याचा परिणाम हा सामान्य लोकांनाच भोगावा लागतो. काल मोदींनी जे सांगितलं, की रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा. तर नैसर्गिक शेतीकडे वळणं म्हणजे मुळात काय आहे? तर रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय खतं वापरायची. सेंद्रिय खतं वापरून भारतातल्या आपल्या शेतीच्या जी शेतजमीन आहे, त्या शेतजमिनीला गेल्या 60-70 वर्षात रासायनिक खतांचीच सवय झालेली आहे. ती सवय पूर्णतः बंद करून पूर्णतः सेंद्रिय शेती करण्यासाठी सेंद्रिय खतं वापरून सेंद्रिय शेती ज्यावेळेला होईल, त्यावेळेला पहिली कित्येक वर्ष त्याच्यामध्ये नापिकी येते आणि ते पूर्ण सेंद्रिय सगळा जो आपण त्याच्यातला जो अंश असतो, तो जमिनीत पुन्हा तयार होणं आणि त्यातला रासायनिक खताचा जो त्याला सवय लागली, थोडक्यात ॲलोपॅथी आणि आयुर्वेद हे जे मानवी शरीरासाठी आहे, तसं शेतीमध्ये ते रासायनिक खत आणि सेंद्रिय खतांचा. आता ऐन वेळेला खरीप हंगाम पुढे होऊ घातलाय. आता आपल्याकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळं ओमान आणि इतर देशातून जे आपल्याकडे मेजर आपल्याला जो खतांचा पुरवठा होतो, तो आपला पूर्णतः बंद होणार आहे. सामुद्रधुनी होणार आहे. बंद Right, right. असल्यामुळं ऑलरेडी आपल्या शेतकऱ्यांचं ज्यांची निर्यात केली जाते, तो निर्यातीचा माल बंदरात सोडून खराब होऊन गेलेला आहे. काही जो सुका माल आहे तो पडून आहे. त्याच्यावरती सरकारकडे कुठलंही ठोस धोरण, ठोस उत्तर नाही आणि आता जो सामान्य शेतकरी आहे, तो खरीपाचा हंगाम पुढं तोंडावर असताना त्याला यांनी अचानक सांगितलंय की आता सेंद्रिय शेतीकडे वळा. दुसऱ्या बाजूला मान्सूनवर अवलंबून असलेली शेतीचं प्रमाण सुद्धा भरपूर आहे. महाराष्ट्रात तर भरपूरच आहे. देशातल्या इतर पण भागात आहे आणि या वर्षीच्या मान्सूनवरती अल निनो सारखं मोठं संकट असताना अशा पद्धतीचा निर्णय मोदी घेतात आणि तो जाहीर करतात आणि त्याचं समर्थन राज्याचे मुख्यमंत्री करतात. त्यामुळं शेती कोविड काळात सुद्धा आपल्याला शेती हे एकमेव क्षेत्रानं तारलं आणि आज आपल्याकडं शेतीबद्दलच एवढी मोठी अनास्था आणि एवढा मोठं आपल्याकडे कसल्याही प्रकारचं धोरण आणि तयारीच नाहीये. सार्वजनिक वाहनाने डिझेलचा वापर कमी करा म्हणून सांगितला जात असताना शेतकऱ्यांना डिझेल मिळते की नाही याच्याकडं कुठल्याही प्रकारचं सरकारचं कसलंही नियंत्रण नाही आणि लक्ष त्याच्यावरती केंद्रित केलेलं नाही. बरोबर. आज असंख्य सरकारी वाहनं अनावश्यक फिरत आहेत. हां. त्याचा काय म्हणजे यूज काय आहे? त्याऐवजी ते डिझेल जर शेतकऱ्यांना वेळेत मिळालं तर पुढच्या अगदी जूनच्या अखेरीपर्यंत विविध भागात विविध पद्धतीनुसार पावसाच्या उपलब्धतेनुसार ट्रॅक्टरनं शेतची मशागत चालू असते. अगदी कोकणात सुद्धा आता पारंपरिक पद्धतीनं भात लावणीचं जवळजवळ 70 ते 80% बंद झालेलं आहे. प्रत्येक छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्याकडे सुद्धा घरटी आता पॉवर टिलर वगैरे झालेले आहेत.
आपण इंधनावरचं आपलं डिझेलवरती अवलंबित व शेतीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना सरकार म्हणून सरकारकडं केंद्राकडे किंवा राज्याकडे याबाबत कसलंही धोरण कसलंही नियोजन नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुषार, आणि हा एकदम जसा फटका हा प्लीज. जसा शेतकरी या घटकाला बसलाय तसाच सेम फटका हॉटेल आणि बाकीचे व्यावसायिक जे सगळे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत त्या सगळ्यांनाच हा फटका बसलाय. आजची बरोबर, कंडिशन अशी आहे की फक्त गिराईक टिकवून ठेवायचं म्हणून तो वडापाववाला तेल आणि तेल वापरून कांदा भजी आणि वडापाव तळतोय. आणि एवढ्या पण मोदीजींनी सिलेंडर तर स्वतः घेतला. सांगितलं होतं ना की भजिया तळा म्हणून. मग हो, आता तो ते व्यवसाय सगळे आहे म्हणून रोजगार पण सांगितलं. बंद होणार आहेत. मला म्हणजे एक प्रकारे त्यांनी खायचं तेल आणि इंधनाचं तेल या दोघांवरही खूप मोठी बंदी आणा असं त्यांनी सुतोवाच केलेला आहे. सूरज, एक प्रश्न असा विचारायचा आहे की इंधन टंचाई ही कितपत गंभीर होऊ शकेल येत्या काळामध्ये? कारण इंधन टंचाई होणार आहे हे आता आपल्याला कळून चुकलेलं आहे. पण ती कितपत गंभीर होईल आणि व्हॉट इफ वी डू नॉट हॅव एनी फ्यूल, म्हणजे आपल्याकडे जर समजा कोणतंच फ्यूल उरलंच नाही तर काय प्रकारची अनागोंदी होऊ शकते? ओके. आपण सुरुवातीला म्हटलं की हे क्रायसिस ऍक्सिडेंटल नाहीये. आपण आपल्या हे पॉलिसी man-made आहे. क्रायसिस मॅनमेड आणि आपण म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी भारतासाठी असले मोदी मेड पंतप्रधान मोदी मेड त्याच्यासाठी क्रायसिस म्हणूया त्याला. एक्झॅक्टली. हो. म्हणजे नॉन बायोलॉजिकल. मॅनमेड नाही म्हणता येणार त्याला. एनिवे पण दुसरा मुद्दा त्याच्यातला असा आहे की आपली प्रिपेअर्डनेस त्याबद्दल थोडंसं लोकांना माहिती असलं पाहिजे की 2014 मध्ये आपल्याकडे जेवढ्या म्हणजे रिझर्व्हज असतात, ते होते अंदाजे 2 कोटी बॅरल एवढे रिझर्व्हज होते. आणि 12 ओके. वर्षानंतर 2026 मध्ये सुद्धा आपल्याकडे आपले जे रिझर्व्हज आहेत, स्ट्रॅटेजिक रिझर्व्हज ज्याला म्हणतात, ते 2 कोटी बॅरल्स 2.1 म्हणजे 21 मिलियन 2.1 क्रोअर बॅरल्स इतकंच आहे. म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये स्ट्रॅटेजिक रिझर्व्हज अजिबात आपल्याला वाढवावेसे वाटले नाही आणि या 12 वर्षामध्ये जगभरामध्ये अनेक ठिकाणी युद्ध होत होतं आणि पॉवर सेंटर्स शिफ्ट होत असतानाचे दिसत होते आणि जेव्हा पॉवर सेंटर शिफ्ट होतं तेव्हा जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती असते हे इतिहासाने दाखवले. म्हणजे आपल्याला शक्य होतं की स्ट्रॅटेजिक रिझर्व्हज वाढवणं. मीन टाईम ओके. आपल्या एवढीच लोकसंख्या असलेला देश आहे चीन. त्या आपली 2 कोटी बॅरलची रिझर्व्हज आहेत. चीनची क्षमता आहे 140 कोटी बॅरलची. आणि चीनची फ्युएलवरची डिपेंडन्सी गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने कमी होत असताना सुद्धा त्यांनी इथपर्यंत वाढवली आहे. पण आपल्या आजकाल 10-12 वर्षापूर्वी आपण चीनशी तुलना करत होतो. आजकाल आपल्याकडे सगळेजण पाकिस्तानचीच तुलना करतात. त्यामुळे आपण चीनचा विषय बाजूला ठेवूया. 12 वर्षापूर्वी आपण आपण साधारण आपल्या जी डिमांड होती त्याच्यात 75-78% इम्पोर्ट करत होतो. त्यानंतर आपण आत्मनिर्भर झालो आणि आपण साधारणपणे 80-85% 85-86% इम्पोर्ट करायला लागलो फ्युएल. म्हणजे जे आपण आपल्याकडे बनत होतं ते सुद्धा जे आपण खोदून काढत होतो त्याच्यामध्ये सुद्धा काही मिलियन टनची घट झालेली आहे. आणि या अगोदर गुजरातमध्ये एवढे मोठे साठे सापडले. मग ONGC वगैरे, वगैरे ती प्रकरणं झालेली आहेत. म्हणजे थोडक्यात प्रिपेअर्डनेस नव्हता आणि जगभरामध्ये इंधनाच्या किमती जेव्हा अतिशय खाली म्हणजे ऑन एन एव्हरेज या गेल्या 12 वर्षातली 8 ते 10 वर्ष इंधनाच्या किमती प्रचंड खाली होत्या. असं असताना सुद्धा आपल्याकडे इंधनाच्या किमती नेहमी कायमच चढ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे आज आपण म्हणतोय की भारतामध्ये वाढत नाहीत कारण त्यांनी एवढ्या आधीच वाढवून ठेवलंय की अंदाजे 40 लाख कोटी इन्कम टॅक्सेसमधनं बापरे! गव्हर्नमेंट अंदाजे 10-12 वर्षामध्ये 40 लाख कोटीचं उत्पन्न कमवलेलं आहे. पण आपले रिझर्व्हज वाढलेले नाहीत. वाढलं काय तर नाही. पक्षांची कार्यालय मात्र वाढली. सरकारं ओके. पाडण्यासाठी पैसे मिळाले. म्हणजे हा पैसा कुठे गेला? म्हणजे जो पेट्रोलियम मधला जो पैसा होता तो पेट्रोलियमसाठी अजिबात वापरला गेला नाहीये. म्हणजे आपण कारणही या संकटाला आहोत आपलं प्रिपेअर्डनेस नव्हतं. आता जो मूळ प्रश्न आहे की पुढे काय? तर साधारण 30% हॉर्मुझमधनं आपल्याकडे इंधन सगळंच पेट्रोलियम आणि सर्वच प्रकारचं येतं आणि म्हणजे फक्त इंधन नाहीये. खतं जसं तुषार म्हणाला त्याप्रमाणे खतं तिकडून येतात. खतांसोबत प्लास्टिक येतं, हेलियम येतं. त्या वेगवेगळ्या गोष्टीचा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर असतो. 30% येतं आणि हे जे कंट्रोल्स आणले त्याच्यामुळे आपण थोडंसं खेचून नेऊ. मुळात आज समजा युद्ध संपलं असं समजू आपण. आज हॉर्मुझ बंदर उघडलं. सामुद्रधुनी ओपन केली आणि सर्व एकदम स्थिरस्थावर झालं तरी सुद्धा हा इम्पॅक्ट अब्झॉर्ब करण्यासाठी पुढचे
कमीत कमी 2-3 क्वार्टर्स म्हणजे 8-10 महिने लागतील. कारण आज ताबडतोब जर फ्लो सगळा चालू झाला तरी सुद्धा जगभरातले देश पहिलं काय करतील, तर पहिलं त्यांचे रिझर्व्हज मेंटेन करतील. कारण आज जगामध्ये अशी परिस्थिती आहे, की युद्ध कधी होऊ शकतं आणि काय होईल ह्याची कोणाला गॅरंटी उरलेली नाही. त्यामुळे सर्वजण बरोबर. आपले स्ट्रॅटेजिक रिझर्व्हज अप करायला लागतील. त्यामुळे टंचाई ही राहणारच आहे. याशिवाय या युद्धाच्या परिणामांमुळे काही अनेक ठिकाणी म्हणजे कतार वगैरेने सांगितलं, की त्यांची गॅस प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटीज कमी झालेली आहे. ती रिस्टोअर करायलाच 5-1 वर्ष लागतील. काही ठिकाणी तेल कमी काढल्यामुळे, काही ठिकाणी जास्त काढल्यामुळे, स्टोरेज वगैरे फॅसिलिटीमुळे ऑइल काढण्याची जी कॅपॅसिटी होती ती पण इम्पॅक्टेड आहे. त्यामुळे आज हे सगळं स्थिरस्थावर झालं तरी सुद्धा 8-10 महिने हां, काय बोलायचंय? हां, मला प्रश्न हा विचारायचा आहे. आता देवेंद्र हं. फडणवीसांनी याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि आपले देवेंद्र फडणवीस आता थेट मोदींचं समर्थनही करतायत आणि त्याचबरोबर राहुल गांधींवर टीकाही करतायत. तो त्यांच्या एका स्ट्रॅटेजीचा भाग आहे. पण त्यांनी टीका करत असताना असं म्हटलंय, की पाकिस्तानमध्ये ₹450 ₹415 पर लिटर पेट्रोलची किंमत झालेली आहे आणि मी नंतर इंटरनेटवर चेक केलं तर काही ठिकाणी सोर्सेसमध्ये 415 काही ठिकाणी 450 अशा पद्धतीने ते दाखवलेलं आहे. भारतामध्ये आपल्याकडे पेट्रोलचे दर ₹250 200 ते ₹250 पोहोचण्याची शक्यता वाटते का? 200 ते 250 याला काही स्पेसिफिक उत्तर देता येणार नाही. पण आतापर्यंतची जी चिन्हे म्हणजे आज जे काही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे रेट्स दिसतायत 100, 107, 110 पर बॅरलचा जो डॉलरचा रेट आहे, तो फ्युचर्स वगैरेवरनं एस्टॅब्लिश झालेला आहे. म्हणजे ॲक्चुअल जे डील्स होत आहेत ते त्याच्यापेक्षा जास्त किमतीमध्येच होत आहेत. 120, 125 च्या आसपास गेलंय आणि जितके जास्त दिवस हे युद्ध चालेल, जितके जास्त दिवस इथे चोक पॉइंट्स बनतील तेवढी टंचाई वाढेल. 150, 15, 20, ₹25 तर आत्ताच डेफिसिट आहे असं क्लिअर कट इंडिकेशन आहे. म्हणजे हे कधीही होऊ शकतं अशी शक्यता आहे. किती दिवस हा प्रतिमा जपण्यासाठी हा शॉक सहन करणार माहीत नाही. कारण आता काही कारणही उरलेलं नाहीये. आतापर्यंत काही निवडणुका होत्या त्यामुळे ते निदान कारण तरी होतं, की ज्या काही परिणाम होऊ शकतो. आता काही कारणही उरलेलं नाही. कारण पुढच्या निवडणुकांना अजून अवकाश आहे. त्यामुळे तेव्हा काहीतरी करता येईल हा विचार करून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकसान होत ह्या सगळ्यामध्ये नुकसान त्यांचे जे अतिशय प्रिय आहेत, त्यांचं नुकसान होतंय. त्यामुळे त्यांचं नुकसान सुद्धा करून देणार नाहीयेत. वाढणार इंधनाचे भाव नक्की वाढणार. यात काही वादच नाही. किती वाढतील याला काही गेस करता नाही येऊ तरी एक शकत. कारण अंदाज तरी एक अंदाज. कारण सगळ्यांना आकड्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. तर एक एक अंदाज किती वाढू शकतात? मॅक्स टू मॅक्स किती वाढू शकतात? कारण याच्यावर नंतर हां. गडकरीच्या इथेनॉलचा सुद्धा पॅटर्न डिपेंड आहे. सगळा त्यांचा धंदा पण डिपेंड आहे. तर एक आकडा 140-150 पर्यंत तर जाण्याची शक्यता नक्कीच वाटते. इथेनॉल मिक्स वाह, वाह, करून वाह! म्हणजे 25 इथेनॉल मिक्स मतदान करून. केलं होतं लोकांनी ₹35 पेट्रोल देण्यासाठी, तर आता हे 150 वर घेऊन आलेले आहेत. मला ह्याच मुद्द्याला धरून तुषारला प्रश्न विचारायचा आहे. तुषार, काय आहे की आता वर्क फ्रॉम होम हे करायला लावलेलं आहे. 2 वर्ष आपण स्कूल फ्रॉम होम असं एक पॅटर्न आपल्या देशाने अनुभवलेला आहे आणि त्याचे खूप गंभीर परिणाम आपल्या समोर आलेले आहेत आणि तो परिणाम म्हणजे ब्रेन ब्रॅकचा, लहान मुलांमध्ये असलेला ब्रेन ब्रॅकचा परिणाम. म्हणजे मोबाईल हातात घेतल्याशिवाय आता त्यांना जेवण जात नाही. मोबाईल हातात घेतल्याशिवाय त्यांना पुस्तक वाचायला होत नाही. अशा पद्धतीचं ॲडिक्शन झालेलं आहे. आता कोविड किंवा त्या पद्धतीचं कोणतंही संकट नसताना जर समजा परत एकदा शाळा, कॉलेजेस किंवा त्यांच्या मुलांचे जे काही सगळं जगणं आहे तर ते तसं सुरू केलं, तर ते किती भयानक होऊ शकतं याच्यावर एक छोटंसं विश्लेषण हवंय. हो. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर एक साधं सोपं उदाहरण आपल्याला घेता येईल, की आपली जी पिढी होती त्याच्यानंतरच्या जनरेशनला आता जेन झी वगैरे म्हटलं जातं. तर हो. या जेन झीमध्ये त्यांना सोशल मीडिया, मोबाईल आणि इतर गोष्टी सगळ्या त्यांच्या हातात इंटरनेट जसं गेलं, त्याच्यामुळं झालं काय, की त्यांची स्वतःची जसं कॅल्क्युलेटर आल्यामुळं मुलांचे पाढे पाठ करण्याची पद्धत गेली. विसरून गेले. ती ॲब्सोल्युटली. पद्धतच ती बंद झाली. तसं थोडंसं झालं आणि मग त्या मुलांमध्ये आता जे WhatsAppवरती येतं, हं. तेच खरं. हा त्यांचा म्हणजे त्यांना जे शाळेत जर ते शिकत असते, प्रत्यक्षात जर समोर शिकत असते, तर किमान त्यांना 4 शिक्षकांनी का होईना त्यांना फॅक्ट चेकिंग काय असतं आणि हेच इंटरनेट वापरून, हेच टूल्स ॲब्सोल्युटली. वापरून, हेच सोशल मीडिया साइट्स वापरून तिथं फॅक्ट चेकिंग शिकवण्यात आलं असतं.
आता ते सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळं आणि आयतं मिळत असल्यामुळं जे आलंय ते सर्च न करता त्याच्यावरती स्वतःचं डोकं न लावता ते आलेलं ते फक्त ते फॉरवर्ड करणं, पाट्या टाकत राहणं. ही एक म्हणजे चांगली एक याचा सामाजिक खूपच व्यवस्थाच खूपच निर्माण गंभीर झाली आहे. परिणाम येत्या काळामध्ये गंभीर अजून आपल्याला परिणाम. पाहायला मिळेल. जर समजा स्कूल हो. फ्रॉम होम पण सुरू केलं आणि वर्क फ्रॉम होम पण सुरू केलं तर. पण आता वर्क फ्रॉम होम होईल का? म्हणजे ती परिस्थिती परत येईल का? किंवा सगळ्या कंपन्या, नोकरदार जे कोणी आहेत एम-एन-सीज वाले ते तसं सगळं फॅसिलिटी देतील का? याच्याबद्दल खूप साशंकता आहे. पण राज सर, हो, हो. तुम्हाला आता एक खूप महत्त्वाचा कळीचा प्रश्न आहे आणि तो कळीचा प्रश्न असा आहे, की मोदींनी सांगितलं, की पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर वाढवा. आपण पाहतोय आज मुंबईमध्ये सेंट्रल, वेस्टर्न हार्बर, ट्रान्स हार्बर इथे दर दिवसाला किमान 20 मृत्यू होत आहेत. ट्रॅक ओलांडताना, दारात उभं राहिल्यानं दारातून पडताना, ट्रेन पकडताना, ब्रिज उतरताना आपल्याकडे तर स्टॅम्पेड दर वर्षाला होत राहतात. बसमध्ये प्रवासाला जागा नाही, रिक्षाचा प्रवास सेफ नाही. रिक्षांसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतं. तोही प्रवास महाग आहे. ओला, उबर आता जवळपास 14% त्यांनी रेट वाढवलेले आहेत, की जिथे आधी ₹100 लागायचे, तिथे आता साधारणपणे ₹140 ते ₹145 लागतात. अशा स्थितीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं कितपत लोकांसाठी फिजिबल राहणार आहे आणि त्याचे काय पडसाद उमटतील? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या आधी मी थोडंसं फक्त एकच वाक्य सांगेन, की माझं जे सारखं येणं-जाणं होतं ही चर्चेमध्ये, ते येणं-जाणं मोबाईलच्या ओव्हर हिटिंगमुळे होतंय. हां. माझंही तेच होतंय. आणि त्या ओव्हर हिटिंगकडे जर मी लक्ष नाही दिलं समजा आणि मी हां. त्याची या चर्चेमध्ये जर मी भाग घेत राहिलो, काही त्याच्यावरती काही उपाययोजना नाही केल्या, तर माझा मोबाईल जो आहे, तो सडन बंद पडतोय. तो स्वतःहूनच बंद पडतोय. हां, तो मला सांगतो तुमचे एवढे-एवढे ॲप्स सुरू आहेत आणि एकदम सडनपणे तो बंद पडतोय. आता हे नरेंद्र मोदींचा जो काही पॅटर्न आहे ना सगळा देश चालवण्याचा, तो ह्या देशाला अशाच पद्धतीने ओव्हर हिटिंगकडे घेऊन जाणारा पॅटर्न. आणि जर सर्वसामान्य नागरिकांनी त्यातले धोके तर नाही ओळखले, तर हा मोबाईल तरी समजा तो बंद पडतोय, तो पुन्हा चालू करता येतो. उद्या अगदीच बंद पडला तर नवीन घेता येईल. पण देश तर उद्या बंद पडला, तर हा देश काय आपल्याला नवीन घेण्याची सोय नसते. या देशामध्ये देश म्हणून नेमकं काय आहे आपल्यासाठी? सर्वसामान्य नागरिकासाठी काय आहे? मी एक सामान्य नागरिक आहे. मी एक सामान्य नागरिक असल्यामुळे मी रिक्षातून फिरतो. मी ट्रेनचा लोकलचा प्रवासी आहे. काल मी दादरवरून दादरची ट्रेन होती. कल्याणपर्यंतच होती फक्त एसी ट्रेन. ज्याला आपण जिथे ₹10 तिकीट आहे लोकल ट्रेनला, तर त्या ठिकाणी आपण तुलनेने ₹100 हां, 10 पट आपण पैसे खर्च करतो. त्याच्यामध्ये सुद्धा मी काल एसी ट्रेनमधून पण चेंगरून आलो. तुमच्या मेट्रो आल्यामुळे, तुमच्या ट्रॅफिकमुळे खूप काही मोठा फरक पडलेला आहे. ट्रॅफिक कमी झालेलं आहे असं काही भाग नाहीये. मी ज्या परिसरामध्ये मी राहतो उल्हासनगरच्या, तिथे तुमचं बाईचा पुतळा असेल, कल्याण असेल, भिवंडीचा मुंबई नाका असेल, इथे शिळफाटा असेल, तुम्ही तळोजाला जा, तुम्ही नेवाळी नाक्यावर जा. माझ्या घराच्या बाहेर पडल्यानंतर मला जर इथून नवी मुंबई किंवा मुंबईकडे जायचं असेल, तर मला जितके म्हणून पर्याय उपलब्ध आहेत, त्या पर्यायांवरती ट्रॅफिक नसेलच याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही. किंबहुना दिवसाच्या कुठल्याही प्रहरी गेल्यानंतर ती हमखास मिळते. मी गेल्या बरोबर आहे. 2-3 वर्षातला अनुभव सांगतो वैभव, की हां. स्टेशनवरती उल्हासनगर स्टेशनला मी कुठल्याही वारी, कुठल्याही वेळी, कुठल्याही ट्रेनसाठी गेल्यानंतर ती हमखास 10 ते 15 मिनिटं लेट असते. हां, हो. हमखास सगळ्या ट्रेन ह्या हमखास लेट असतात. ट्रेनला प्रचंड गर्दी असते. लोक निमूट हे सगळं सहन करतायत. आजच सकाळी मी Facebookला माझ्या वॉलवरती एक व्हिडिओ टाकला, की कशा पद्धतीने लोक त्या पूर्ण चेंगरा-चेंगरीमध्ये ती ट्रेन पकडतायत. जनावराचं जे आयुष्य आहे ते लोकांच्या वाट्याला आलेलं आहे. काल मला एक प्रसंग मिळाला, की मी अनाउन्समेंट ऐकली, हं. की दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत आसनगाव ते कसारा हं. या दरम्यान काही तांत्रिक काम सुरू आहे, तर आसनगाव ते कसारा गाड्या जाणार नाहीयेत. कसारावरून येणार हं, हं. नाहीयेत, हो. आसनगाववरून जाणार नाहीयेत. समजा बरोबर. असा प्रसंग जर एखाद्यावरती ओढवला प्रवाशांवरती, ते बिचारे नोकऱ्या-धंद्यावरून येणार आहेत, कामधंदा करून हां. येणार आहेत आणि आसनगावपर्यंत त्यांना फक्त ट्रेन आहे. पुढे कसारापर्यंत जायचंय. कुठलाही पर्याय नाहीये. मी जर समजा पुण्यावरून जर कधी मुंबईला आलो आणि कळंबोलीला उतरलो, मला उल्हासनगरला येण्यासाठी रोडवेला कुठलाही सार्वजनिक पर्याय नाहीये.
जे काय हां. आमच्या भागामध्ये पर्याय आहे, तिथे रिक्षा वगैरे तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये. हां. हां. तुम्ही कुठलाही असं नाहीये, की मी माझ्या घरातून निघालो तर महाराष्ट्राच्या कुठल्याही गावापर्यंत मी सार्वजनिक परिवहन व्यवस्था वापरून जाऊ शकतो, असं नाहीये. तुमच्या हो. एसटीची हालत खराब आहे. तुमच्या ट्रेनची हालत खराब आहे. तुम्हाला पद्धतशीरपणे एसीची आणि सवय लावून एका महागड्या प्रवासाची सवय ऑलरेडी लावली जाते. मी थोडंसं चेक बरोबर आहे. केलं इंटरनेटवरती, की हां. मेट्रोची सध्या स्थिती काय आहे? म्हणजे मेट्रो फायद्यामध्ये आहे, नुकसानीमध्ये आहे. असं जेव्हा मी एक सर्चिंग केलं, तर मला एव्हरेज असं सापडलं, की देशभरामध्ये ज्या मेट्रो सुरू केलेल्या आहेत, त्या बऱ्याचशा ठिकाणी राजकीय निर्णय आहेत आणि त्यातल्या हं. बहुतांश ठिकाणी मेट्रो ह्या नुकसानीमध्ये सुरू आहेत. आपले जे मोदीजी आहेत ना, ते ह्या अशा उपाययोजना शिकवताना फार स्मार्टगिरी दाखवतात ते. आणि ती काय हां. स्मार्टगिरी असते, की एका बाजूला तुम्हाला इंधन वाचवा. तर इंधन हां. वाचवण्याचे जे काही त्यांनी उपाय सांगितले ना, त्याच्यामध्ये त्यांनी एक उपाय सांगितला, की मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करा. हं. ते लोकलचा जास्तीत जास्त वापर करा असं का नाही म्हणाले? ते मेट्रोचा वापर करा असं का म्हणाले? आता ते म्हणत हां. असतील, की बाबा रोडवेचा त्याच्यावरती परिणाम होतो. कुठल्याही उपाययोजनांनी असा कुठलाही परिणाम म्हणजे आपल्याकडे एक मोठा प्रॉब्लेम वैभव काय झालेला आहे, की विकास जो असतो ना विकास, त्या हं. विकासामध्ये तुमच्या समस्यांचं निवारण असलं पाहिजे. हां, बरोबर. हे खरं म्हणजे अपेक्षित आहे. तुम्ही जेव्हा एखादा प्रकल्प राबवता, तुम्ही मोठे-मोठे रस्ते बनवता, तुम्ही अशी मेट्रो सारख्या व्यवस्था आणता, तुम्ही एसी ट्रेन आणता, तुम्ही जे काही करत असता, त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्यांचं निवारण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आपल्याला बरोबर आहे. दिसतंय की याच्यामध्ये फक्त धंदा आहे. हो. धंद्याशिवाय दुसरं काही दिसत नाहीये. आपल्याला समस्यांचं निवारण होताना दिसत नाहीये. दिसत नाही. आणि हे बरोबर आहे. ज्या युद्धाचे परिणाम म्हणून तुम्हाला इंधन वाचवा सांगितलं जात असेल, बरोबर? बरोबर. परंतु इंधन वाचवा हे ऐकत-ऐकत मी लहानाचा मोठा झालोय. मी हे बरोबर आहे. दूरदर्शनपासून हे ऐकतोय इंधन वाचवा हे. पण हे जी हो. उपाययोजना करत असताना तुम्ही हे जे रोड जे महामार्ग करोडोंचे करता आहात, ते नेमके कोणासाठी करता आहात मग? हं. आणि तिथे ज्या प्रचंड सगळी ती वाहनं रस्त्यांवरती दिसतायत, तर ती कुठून येतायत? या सगळ्याला तुम्ही ऑप्शन काय दिलेला आहे? सार्वजनिक परिवहनचा एक ऑप्शन जो असायला पाहिजे, ती मजबूत करायला पाहिजे. तिची एक सुकर व्यवस्था लोकांना द्यायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यावरती शून्य काम हे सरकार करतं आणि तुम्ही सार्वजनिक परिवहनावरती शून्य काम करत असताना अक्षरशः एकदा मी नागपूरच्या एका मला वाटतं ते वर्ध्याच्या कुठल्या एका एस-टी बस स्टँडवर होतो आणि हं. बसमध्ये बसलेला होतो एस-टी बसमध्ये आणि नागपूरकडे मला जायचं होतं. ज्यावेळेला ड्रायव्हर ते आपल्या जागेवर बसला आणि त्याने हं. स्टार्ट मारली ती एस-टी. ती हं. स्टार्ट मारल्यानंतर त्या एस-टीने असा काय खडखडाट केला, तर मला एक क्षण असं वाटलं, की याचे सगळे स्क्रू, नट वगैरे जेवढे जॉइंट्स आहेत ना, ते सगळे असे निखळून पडतील की काय? ही त्या एस-टीची अवस्था होती. आपण बघतो की तिथे ती समोरची काच असते, तिथे त्या बाटल्या लावलेल्या असतात बिसलरीच्या वगैरे बिचाऱ्या त्या ड्रायव्हर्सनी. शिवशाहीच्या बसेस आपण जळताना बघत असतो. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर सार्वजनिक एकूणच तुमचं सार्वजनिक शिक्षण असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, सार्वजनिक परिवहन असेल, हं. सरकारची प्रचंड अनास्था या सगळ्या बाबतीमध्ये आहे. ते उपाय बरोबर. नाही काढत परिणामकारक. त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहून तुम्ही हं. मेट्रोकडे कसे याल? ₹10 जागी तुम्हाला ₹50 तिकीट घेण्याची सवय कशी लागेल? तुम्ही इथे हं. चेंगरून तुम्ही एसीचा पर्याय कसा निवडला पाहिजे? अगदी. आणि अगदी, एसीचा अगदी. पर्याय निवडताना तुम्हाला ₹10 जागी ₹100 सवय कशी लागेल? म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे खाजगीकरण करायचं आहे, या सगळ्या व्यवस्था ज्या खाजगी लोकांच्या घशामध्ये घालायच्यात, मग ते त्यावेळेला जो काही रेट लावतील किंवा त्यांना जे परवडेल ज्या रेटनी, बरोबर आहे. त्या बरोबर आहे. रेटची तुम्हाला आतापासून सवय लावणं. सवय अशा लावण्या प्रकारचं सवय लावण्याचं काम अशा चालू आहे. प्रकारचं घराचं सरकार अशा प्रकारचं सरकार ज्या देशामध्ये असेल, तर त्या हां. देशामध्ये अशा प्रकारच्या उपाययोजनांना लोकं कितपत गांभीर्याने घेतील आणि सगळ्यात माझं हं. शेवटचं वाक्य ते मला फार महत्वाचं वाटतं. नरेंद्र हां. मोदी या माणसांकडे आता या देशातले लोक फारशा गांभीर्याने बघत नाहीत. त्यांनी कोरोना काळामध्ये जे काही उद्योग केले, त्याच्यानंतर जे काही सगळी परिस्थिती देशाने बघितली, त्यांच्या कुठल्याही हाताळण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नव्हतं. शेवटचं उदाहरण देतो वैभव, की कोरोना हं. काळामध्ये हं. पतंजलीने एक औषध काढलं होतं कोरोनाचं. हो, हो, आपल्याकडे हो. आपल्याकडे हे आयुष्यमान वगैरे सारख्या सगळ्या यंत्रणा आहेत आणि हे तुम्हाला सर्टिफाय करत असतात कुठलं औषध योग्य आहे किंवा नाहीये. या हं. सरकारला त्या पतंजलीचं औषध बहुतेक
त्यांना सर्टिफाय करता येत नव्हतं, सायंटिफिकली असेल, काही कारण असेल. पण यांच्या आरोग्य मंत्र्यांनी ते औषध हातात धरून, त्याचे पुढे हातात धरून रामदेव बाबाच्या बाजूला उभे राहून त्याचे फोटो काढले. म्हणजे लोकांना जो मेसेज द्यायचा आहे, पतंजलीचा धंदा झाला पाहिजे, त्या हो. औषधाचा धंदा झाला पाहिजे, जे औषध लागू नाहीये, अशा प्रकारचे उफराटे उपाययोजना करणारं, ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी यांना धंदा प्रत्येक ठिकाणी दिसत असतो, असं सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताच्या उपाययोजना करू शकत नाही. अशा प्रकारची धारणा आता लोकांची झालेली असल्यामुळे आणि ही धारणा फक्त काय मोदी विरोधक किंवा संघ भाजप विरोधक यांची नाहीये. तर आता आपण जर सोशल मीडियामध्ये जर पाहिलं, तर भाजपाचे, संघ भाजपाचे जे समर्थक लोक आहेत, ते सुद्धा आता हळू-हळू प्रश्न विचारायला लागलेले सुरुवात आहेत. झालेली आहे. त्यांची अगदी credibility अगदी संपुष्टात दिसतंय ते. आलेली आहे. आपल्याला प्रत्येकाच्या पोस्टच्या खालच्या कमेंटमध्ये ते सगळं काही व्यवस्थितरित्या दिसून येतंय. चर्चेच्या शेवटाकडे जाताना मला सूरज आणि तुषार तुम्हाला दोघांना कळीचे प्रश्न विचारायचे आहेत. आणि ते प्रश्न असे, की जसं राज सरांनी सांगितलं, की आता हळू खाजगीकरणाकडे म्हणजे गेलेलोच आहोत, पण आता 100% खाजगीकरणाकडे जायचं आहे. तर याच्यामधले 2 मुद्दे आहेत. ते एक पहिला म्हणजे अदानी फार्म्स नावाचं एक मोठं व्हेंचर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी, एआय आणि ब्लॉकचेन वापरून ते आता येऊ घातलेलं आहे, की असं सांगितलं गेलंय, माझ्या एका मित्राने मला सांगितलं, की काही दिवसांनंतर बाजारपेठा, भाजीपाल्यांच्या बाजारपेठा बंद झालेल्या असतील आणि तिकडे सगळीकडे अदानी फार्म्सचे बोर्ड लागलेले तुम्हाला दिसतील. आणि दुसरं असं, की काही दिवसांपूर्वी आपल्या भारतामध्ये ओमान आणि इतर आखाती देशांमधून युरियाची खूप मोठी साठेबाजी झालेली आहे. तर ही सगळी स्थिती आपण पाहतोय. तर मोदींनी काल केलेल्या घोषणा आणि आपली ही सगळी झालेली चर्चा याचा सार आणि ही साठेबाजी, हे प्रायव्हेटायझेशन, मोदींना जे काही करायचं असेल, त्याचा सार तुम्ही सांगावा आणि मग आपण चर्चा संपवूया. सूरज. अच्छा, मी हा ठीक आहे. सूरज बोलतोय. आधी आधी हे वेगवेगळे मुद्दे आहेत. पण भारताचं एक स्ट्रक्चर म्हणजे हे सर्व का करता येणं शक्य आहे, म्हणजे हे का करताय हे समजण्यासाठी भारताची लोकसंख्या हे एक फार मोठा फॅक्टर आहे. आणि भारतामध्ये जो मिडल क्लास वगैरे आपण जो म्हणतो, म्हणजे जो टॉपचे 10% लोकं जे असतील, ती अख्खी लोकसंख्या जरी पकडली तरी सुद्धा एक युरोप एवढी किंवा जर्मनी वगैरे सारख्या अर्ध्या युरोप एवढी लोकसंख्या बनते, जे थोडीफार खरेदी करू शकतात. बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. म्हणजे 10% जरी म्हटलं तरी सुद्धा 15 ते 20 कोटी लोकसंख्या अशी आहे, की जे सुस्थितीत आहेत, ज्यांच्या पर्चेसिंगवर वगैरे हा देश चालू आहे. 100 कोटी लोकं, भारतातली 100 कोटी लोकं तर रोजची गरजेची वस्तू सुद्धा घेऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आज 70-80 कोटी लोकांना तर पोट भरण्यासाठी धान्य पुरवठा करावा लागतो. त्यामुळे जे काही योजना वगैरे आखल्या जातात किंवा जो काही फोकस असतो, ते या 15-20 कोटी लोकांना, जे टॉपचे त्या 15-20 कोटी म्हणतोय, त्यामध्ये सुद्धा दिवसेंदिवस संख्या कमी होत चालली आहे. कारण जे बॉर्डर लाईनचे ते गरिबांमध्ये ढकलले जात आहेत. आणि त्याचं कारण तेच आहे, की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, शिक्षण, सार्वजनिक शिक्षण वगैरेची असलेली परिस्थिती त्याच्यामुळे. मला मुळात म्हणायचं की हे जे संकट आहे, हे इराण युद्धामुळे आलेलं संकट नाही. हे आपण ह्या परिस्थितीमध्ये आधीपासून होतो. रुपयाची किंमत घसरत होती की नाही घसरत होती. निर्यात कमी होत होती की नाही निर्यात कमी होत होती. फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे सातत्याने कमी होत होती की नाही ती कमी होत होती. आपला जीडीपीतला उत्पादनाचा रेशो जो आहे तो कमी होत होता की नाही तो कमी होत होता. भारताचा ट्रेड डेफिसिट वाढत होता की नाही तो ट्रेड डेफिसिट वाढत होता. या इराण युद्धामुळे, इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर एक फक्त याला ॲक्सेलरेट झालाय हा प्रॉब्लेम, आणि किंवा ते अधिक प्रकर्षाने दिसायला लागलंय. म्हणजे आवदा में अवसर केलाय त्यांनी. त्यामुळे पण अदरवाईज आपण एकंदर अर्थव्यवस्था ही थोडी उतारावरच सातत्याने दिसून येत होती. आणि येणाऱ्या काळात म्हणजे हे आता कितपत युद्ध चालतंय, किती दिवसात संपेल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग आपल्याकडे स्टॅग्फ्लेशनची चिन्ह अतिशय स्पष्टपणे दिसतायत. मंदीची चिन्ह दिसतायत. आणि त्यामुळे काही निवडकांना वाचवण्यासाठी असे कुठलेतरी निर्णय घेतले जातील. कसं असतं, की एखादा व्यसनाधीन एखादा तरुण असेल, म्हणजे तो लास्ट रिसॉर्ट म्हणून काय करतो, तर घरातल्यांचे दागिने विकतो. तर तसे आपल्याकडे आता खाणींचे ऑप्शन्स होतील, जागा विकल्या जातील. म्हणजे लास्ट रिझर्व्ह, म्हणजे ज्याला हात लावायचा नसतात त्या सगळ्या गोष्टी फक्त निवडक लोकांच्या फायद्यासाठी या सगळ्याला हात लावण्याची भीती वाटते. त्याचा पर्यावरणावर धोका आहेच.
लोकांना त्याचे त्रास होणार आहेत, सगळ्याच एकंदरीत. पण जी कोणी समर्थक वगैरे म्हणतायत, की ज्यांना या सगळ्याकडनं फार अपेक्षा आहे, त्यांना त्यांना हे समजतंय का, की ते ह्या सगळ्यापासून अलिप्त राहू शकणार नाहीयेत? अंदाजे म्हणजे जो काही पॅटर्न दिसतोय त्याच्यातलं काही काही लाख किंवा कोटीभर नोकऱ्या जर जाणार असतील, तर त्याचा परिणाम त्या लोकांपर्यंत पोहोचणार नाहीये का? किंवा इंधनाचे भाव वाढले, की ते इंधनाच्या भावावर सगळे भाव वाढतात. सगळेच्या सगळे भाव वाढतात. म्हणजे इंधनाचा भाव मुळात इंधनाचे वर एवढे टॅक्सेस लावण्याची गरज का पडली? कारण कॉर्पोरेशन टॅक्स त्यांनी 30% वरनं 22% वर केला. त्याच्यानंतर जो डेफिसिट आला, तो डेफिसिट कुठून भरून काढायचा? म्हणून सर्वसामान्यांच्या खिशातनं पैसे काढण्यासाठी त्यांनी टॅक्स लावला. म्हणजे जो रॉबिनहूड होता. रॉबिनहूड श्रीमंतांना लुटायचा आणि गरिबांमध्ये वाटायचा आहे. त्याच्या बरोबर हे रॉबिनहूड आहे, जे गरिबांना लुटतात आणि काही श्रीमंतांना देण्याची ह्यांच्या प्रत्येक पॉलिसीज तशा आहेत. त्यामुळे अगदी म्हणजे बाकी सगळं सोडा, हे राजकारण, कोण कुठले पक्ष, कुठली पार्टी, आपण जेव्हा देशावर प्रेम म्हणतो, जेव्हा तेव्हा देश म्हणजे मुळात आपण काय म्हणत असतो? देश हा काही नद्या, पर्वत, डोंगर, बाउंडरी नसते. देश म्हणजे देशातली लोकं असतात. देश म्हणजे देशातली माणसं असतात. या देशातल्या माणसांचं काय? हे बघून जर यांना काळजी वाटत नसेल, चिंता वाटत नसेल, की येणाऱ्या काळामध्ये अजून किती लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत, किती लोकांना छोटे-छोटे काही सगळ्यात पहिल्या लहान व्यवसाय, लहान रोजगार यांच्यावरच परिणाम होतो कुठल्याही या निर्णयांचा. तर हा जो कृषी क्षेत्राकडे त्यांचा उलटा प्रवास चालू होणार आहे. लोकं बऱ्याच ठिकाणी आपण बघितलंय, की नोकऱ्या सोडून गावी निघालेत. मला म्हणजे विरोध सगळं बाजूला, मला फार काळजी वाटते, की अनेक अगदी बरोबर आहे कोट्यावधी सुरेश. भारतीयांची प्रचंड म्हणजे काळजी करण्याचे दिवस आणि काय करा हे सांगण्यासारखी पण परिस्थिती नाहीये. म्हणजे तुम्ही हा उपाय करा हे सांगण्यासारखी सुद्धा परिस्थिती नाहीये. कारण आपण हे ओढवून घेतलेलं संकट आहे. एकदम ओढून घेतले. खरंय. बरोबर सुरेश. अतिशय समर्पक अशी प्रतिक्रिया, समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. पण मगाशी जसं तुम्ही म्हणालात ना, की रॉबिनहूड सारखं गरिबांना लुटायचं आणि श्रीमंतांना द्यायचं. त्याच्यासाठी एक खूप सुंदर ओळ वापरलेली आहे तुषारने, की सकाळी सत्यनारायण घालायचा आणि रात्री वाजत-गाजत दरोडा टाकायचा. तर तुषार, आता कन्क्लुडिंग पार्ट तुझ्याकडून. तर पहिला भाग जो यांनी सूरजने सांगितला तो अगदी बरोबर आहे, की अगदी पेशंटच्याच भाषेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा पेशंट असा असतो की ज्याला लिव्हर सिरोसिस झालेलं असतं आणि सातत्याच्या त्याच्या सवयीमुळं, व्यसनामुळं आणि तो आजारीच असतो. तो वीक 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 होत चाललेला असतो आणि मग त्याला एक दिवस अचानक कावीळ होते. ती कावीळ त्याच्या त्या सवयीमुळेच झालेली असते आणि मग त्याच्यातनं त्याला बाहेर पडणं मुश्किल होतं. त्याला हॉस्पिटलाइज करावं लागतं. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं नेमकं तेच झालेलं आहे. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आपण याच्यात अडकत त्या गर्तेत गेलोय आणि आता आपण त्या कावीळचं कारण सांगतोय की तिकडे युद्ध सुरू आहे म्हणून इकडे आपल्याकडे प्रॉब्लेम. बरोबर आहे. चीन पण आपल्या शेजारचं राष्ट्र आहे, ज्याच्यात आपण अलीकडे नावच घेतलं जात नाही. अगोदर फक्त नाव घेतलं जायचं, लाल डोळे दाखवणे वगैरे वगैरे. पण आपण हो. चीनचं आता नावच घेत नाही. चीनने व्यवस्थित वाटाघाटी केल्या आणि जे आपल्या सगळ्याच भाजपेंचं आवडतं राष्ट्र म्हणजे भारताशी नेहमीच त्यांना तुलना करण्यासाठी, जे आपल्यापेक्षा प्रचंड लहान आणि प्रचंड दुबळं, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, भिके कंगाल असं असलेलं पाकिस्तान सुद्धा आज एवढ्या मोठ्या 2 देशांच्या मध्ये एवढ्या मोठ्या संकटात, युद्धाच्या काळात सुद्धा ते बोलणी करण्यासाठी पुढं मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. आणि आपली अवस्था तेलही गेलं आणि तूपही गेलं अशा परिस्थितीमध्ये आलेली आहे. त्याला कारणीभूत आपलं परराष्ट्र धोरण, आपले राज्यकर्ते पंतप्रधान आहेत. आणि दुसरा पार्ट की अशा पद्धतीनं अदानी फार्मचं हे घाट जर घातला असेल तर तो अजून तरी काही जाहीरपणे काही हे झालेलं नाही. पण त्याची शक्यता ही अगदीच नाकारता येण्यासारखी नाही. कारण 3 काळे कृषी कायदे जे आणले होते, जे पंजाबच्या शेतकऱ्यांच्या विरोधानंतरच उत्तर भारतातील एवढ्या मोठ्या उठावानंतर, की जो ऐतिहासिक उठाव आणि लढा झाला, की जो अतिशय संविधानिक मार्गाने शेतकऱ्यांनी तो लढला आणि तो लढा त्यांचा यशस्वी त्यांनी करून दाखवला आणि मोदी सरकारला सुद्धा गुडघ्यावरती आणता येतं, बॅकफूटवरती पाठवता येतं हे त्यांनी दाखवून दिलं. त्या तिन्ही कायद्यांमध्ये अशाच प्रकारच्या तरतुदी होत्या, की तुमचं अधिकार शेती आणि एकूण त्याचं उत्पन्न आणि विक्री
या सगळ्यावरती निर्बंध आणून पूर्णतः ते ताब्यात गुलामगिरी पेशवाई आणण्याचा तो प्रकार होता. तो उधळला गेलाय. त्यामुळं तोच मार्ग परत न वापरता वेगळ्या पद्धतीनं काहीतरी, की जेणेकरून सुप्रीम कोर्टाने एखाद्या विधेयकाला किंवा एखादं विधेयक बहुमताअभावी संमत नाही झालं तर तो अध्यादेश करायचा आणि मग तो लागू करायचा. अशा पद्धतीनं हा जर काही त्यांनी फार्मचा वेगळा मुद्दा आणला असेल तर त्याची म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. अगदी, अगदी. तुषार, खूप खूप थँक यू. अतिशय समर्पक पद्धतीनं हे कन्क्लुजन पण आलेलं आहे. मी सगळ्या चर्चकांचं खूप खूप आभार मानतो. सुरज सामंत, वेळात वेळ काढून तुम्ही आलात, या चर्चेत भाग घेतलात आणि अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालून जे आर्थिक विषय सामान्य माणसाच्या परिघाबाहेरचे असतात, त्यांच्या समजण्याच्या आवाक्याबाहेरचे असतात, ते अतिशय तुम्ही संयतपणे सांगितले. यासाठी तुमचंही खूप आभार. तुषार, तुम्ही एकदम छान पद्धतीनं सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलं, त्यासाठी तुमचंही आभार. आणि राज सर, त्यांचा फोन ओव्हरहीट झालाय, त्याच्यामुळे ते आता निघून गेलेत. तर त्यांनी ज्या पद्धतीचं सगळी एकूण परिस्थिती सांगितली आपल्याला आणि खाजगीकरणाचा धोकाही येऊ घातलेला धोकाही आपल्याला त्यांनी विशद करून सांगितला. त्यासाठी त्यांचंही आभार. आपण परत नव्याने भेटत राहूयात, नवीन नवीन विषयावर चर्चा करत राहूयात. आणि आपल्या हातात एकच गोष्ट आहे, आपण काही आता अर्थव्यवस्था सुधारायला लावू शकत नाही. मनमोहन सिंग सारखा हुशार माणूसही आता आपल्या देशात उरलेला नाहीये. जे काही उरले असतील त्यांना जेलमध्ये टाकून ठेवू. त्याकडे असं बोलत राहून लोकांना शहाणं करण्यापलीकडे दुसरा कोणताच मार्ग नाहीये. तर आपण सातत्याने बोलत राहूयात, सतत भेटत राहूयात. तुम्ही वेळ दिलात त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. ही चर्चा पाहणाऱ्या सर्व दर्शकांचंही खूप खूप आभार. हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जरा करा. सबस्क्राईब करा बरं का, गरजेचं असतं ते. तर पाहत राहा आणि व्हिडिओ सर्वांनाही पाठवा. धन्यवाद. भेटूयात. थँक यू.